नमस्कार. मी रुपाली तुमचं स्वागत करते अजून एक नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही ना सकाळी निघालो होतो आमच्या गावाला. आमचं गाव खडकमाळे गाव आहे. निफाडपासून पुढे आहेत ना ते. तर आहे ना सकाळी आम्ही तयारी केली आणि ना निघालो होतो. तर चला मी तुम्हाला माझं गाव दाखवते. त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. आम्ही आहे ना निफाडमध्ये पोचल्यानंतर आहेत ना तिथे नाश्त्यासाठी थांबलो होतो. कारण की ना आई बापूला मसाला डोसा आवडतो आणि ना मी पण आणि यांनी पण त्याचाच नाश्ता केला सकाळी. त्यामुळे ना आम्ही नाश्त्यासाठी थांबलेलो होतो थोडा वेळ. सकाळी म्हटलं की गावाकडचं वातावरण किती सुंदर असतं ना. तर आहे ना खूप छान वाटलं होतं तिथे जाऊन. विहिरीचा आवाज तर तुम्ही बघितलाच ना. मोटर चालू केलेली होती ॲक्च्युली विहिरीमध्ये पाणी टाकायसाठी. आणि ना हे यांच्या काकांचे एक शेत आहे. तिथे ना एक देव आहेत. त्याच्यामुळे आम्ही ना तिथे नैवेद्य नेला होता मी. कारण की आई बापूला पण दर्शनाला न्यायचं होतं ना मला. त्यामुळे मग मी नैवेद्य घेतला होता. आम्ही नैवेद्य दाखवला. थोडा वेळ त्यांच्याकडे बसलो होतो. आणि ना मग ना जे नदीवरच्या साती आसरा आणि म्हसोबा असतो ना गावाकडचा, तर मग त्याच ठिकाणी जायचं होतं आम्हाला नंतर नैवेद्य दाखवायला. मग थोड्या वेळ त्यांच्याकडे बसून आम्ही परत निघालो होतो. त्यानंतर आम्ही ना गावात गेलो होतो. हे हरिबाबा म्हणून गावामधलं मंदिर आहे. खूप जागृत देवस्थान आहे. खडकमाळे गावला ना नेहमी दरवर्षी ह्या मंदिरात आहे ना यात्रा भरते. एखाद्या वेळेस जायला जमलं तर नक्की मी जाईल. कारण की अजून तर काही मी गेलेली नाही आहे. तर मग तिथे त्यांना नैवेद्य दाखवला. आणि ना कोण ह्या मंदिरात जाऊन आलेले आहेत ना मला कमेंट करून नक्की सांगा. त्यानंतर आहे ना आम्ही पुढे जायला निघालो. जिथे नदी आहेत ना तिथे. कारण की नदीच्या साती आसरा आणि म्हसोबा जे आहेत ना तिथे आमच्या शेतीच्या इथं आहे ना नैवेद्य दाखवायला गेलो होतो. तर आहेत ना मिस्टर आहेत ना दोघींना जाता सांगत होते ते लहानपणी यायचे तर कसं वातावरण होतं. खूप मोठे खडकं होते वगैरे. आता खडकमाळेगाव नाव कसं पडलं ते आता मला काही सांगता नाही येणार. पण आहेत ना मिस्टर बोलायचे की आम्ही जेव्हा लहानपणी यायचोत ना इथे खूप मोठे खडक होते म्हणून बरं का असं. तर आहे ना मग तेच गप्पा मारत आम्ही ना तिथे पोहोचलो. आणि ना त्यानंतर आहेत ना दोघीजणींना बोलत होत्या उतरल्यानंतर की ना बाबा एकदम पर्यंत गाडी आणायला पाहिजे होती. कारण की ना चालायला ना खूप ऊन लागतं आहे म्हणून दोघींना. मग तसं बोलत आम्ही पुढे गेलो. आणि इथनं चला तुम्हाला ना आमच्या साती आसरा आणि म्हसोबा महाराजांचं दर्शन घडवते. आणि आहेत ना मिस्टर मला सांगत होते कुठे म्हसोबा आहे आणि कुठे साती आसरा आहे आणि ना कुठे किती नैवेद्य दाखवायचे. तसं मी नैवेद्य दाखवलं. आणि ना टॉवेल टोपी पण नेली होती आम्ही. तर ती टॉवेल टोपी पण वाहिली त्यांना. आणि ना आई बापूला पण दर्शन घ्यायला लावलेलं होतं. ही ना नदी आहे पण ना नदीला अजिबात पाणी नाही राहतं. पूर्ण नदी ना एकदम कोरडी होती. अजिबात पाणी नव्हतं. आणि ना खडकं तर खरेच खूप मोठे चालतासुद्धा येत नाही आमच्या खडकमाळे गावला. सगळीकडे नैवेद्य दाखवला. त्यानंतर ना एक कुत्रा आला होता नैवेद्य खायला. मला इतकं छान वाटलं ना. ठेवलं त्याने ना सगळे नैवेद्य मस्त खाऊन घेतले.
त्याचंही पोट भरलं आणि ना मग तिथून आम्ही निघालो होतो. तर परत एकदा तुम्हाला सगळं दाखवते. आमच्या हा नदीचाच एरिया आहे सिरियसली आणि पाणी नाही आहे. तर मग तिथून निघालो आणि ना पुढे आलो होतो. तर आम्हाला ना थोडे फोटो काढायचे होते, त्यामुळे आम्ही फोटो काढायला थोडं थांबलो होतो. हवा तर खूप होती, पण आहे ना आयू अपुलाने यांनी या दगडावर उभं करून दिलं होतं तिथे त्यांचे फोटो काढायसाठी. आणि ना इथे झाडाला ना चिमण्यांनी इतके घरटे केले होते ना मस्त, इतके सुंदर ना, खूप सारे घरटे होते. मग थोड्या वेळानं आयू बापू ना खेळल्या वगैरे, तिथे आम्ही गप्पा मारल्या थोड्याशा आणि आहे ना आम्ही परत यायला निघालो होतो. तर आहे ना निघालो, येताना आहे ना रस्त्यामध्ये ना डायरेक्ट रूळ ॲक्च्युली क्रॉस केला आणि ना इतका जोरात हॉर्नचा आवाज आला ना, मी एकदम थांबवण्यात ट्रेन बघितली, आयू अप्पूला पण दाखवली. छान वाटली ट्रेन, पण आहे ना आम्ही सिरियसली खूप घाबरलो होतो. कारण आहे ना त्या ट्रेनचा जो पाठीमागनं आली ना ती, त्यामुळे आम्हाला समजलंच नाही. आणि ना मग जेवण केलं आणि ना रस घ्यायला थांबलो होतो, कारण की ना थोडं ऊन होतंच खरंच. आणि ना जाताना इतकी ट्रॅफिक लागली ना त्या साईडच्या रोडला, तर इतकी जाम ट्रॅफिक होती ना की ना सगळ्या गाड्या थप्प होत्या. मग आहे ना नंतर नाशिकमध्ये पोहोचलो आम्ही. आम्हालाही थोडीशी ट्रॅफिक लागली. तर आणि ना दुपारचं जेवण तर खूप झालेलं होतं, त्यामुळे जेवायची तर काहीच इच्छा नव्हती. आयू बापू पण खूप दमलेल्या होत्या. असा मस्त होता माझा आजचा दिवस. आणि ना तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर मला कमेंट करून नक्की सांगा. सर्वांनी काळजी घ्या. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.